शासनाच्या विशेष निधीतून मूलभूत सोयी सुविधांची कामे करण्यासाठी केवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाच्या नगरसेवकांची यादी मंजूर केल्यामुळे स्थापत्य समितीचे सभापती गुरुशांत दुत्तरगावकर यांच्यावर टीका केली। सहकार मंत्र्यांच्या अशाच विषयावर विरोध करणारे दुत्तरगावकर यांची दुटप्पी भूमिका का असा प्रश्न राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांनी उपस्थित केलं। यामुळे शहराचा समतोल विकास होणार नाही असं सांगितलं। सभापती गुरुशांत दुत्तरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये आज स्थापत्याच्या सभागृहामध्ये पार पडली। आजच्या बैठकीमध्ये विषय चर्चेला होत असताना काही विषयाला मंजुरी सभापती गुरुशांत दुत्तरगावकरांनी दिली आणि तातडीचा विषय म्हणून मूलभूत सोयी सुविधा या हेडांतर्गत 10 कोटी रुपये निधीचं तातडीचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी दाखल करण्यात आला। प्रथमतः अजेंड्यावर 3 दिवसापूर्वी अजेंडा निघत असतो स्थापत्य समितीचा, त्या अजेंड्यावर रक्कम 10 कोटी रुपयाचा विषय पत्रिकेवर अजेंड्यावर येणं गरजेचं होतं। तसं न होता 10 कोटी रुपयाचा निधी तात्काळ मंजूर करून घ्यायचं आणि केवळ पालकमंत्री महोदयांचं, त्यांच्या गटाला मानणाऱ्यांचं, भाजपच्या सदस्यांचं केवळ दृष्टिकोन लक्षात ठेवून त्यांनी तो प्रस्ताव त्या ठिकाणी तात्काळ दाखल केला। त्या दाखल केलेल्या प्रस्तावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि MIMच्या सदस्य या दोन्हीही आम्ही स्थापत्य समितीच्या सदस्यांनी त्याला प्रखर विरोध दर्शविला। तमाम हद्दवाड भागामधील जनता आणि सोलापुरातील जनता ही टॅक्स नियमितपणे सोलापूर मनपाला भरत असते। सत्ताधाऱ्यांकडनं समतोल राखून समतोल विकास सर्वकडे होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचा समतोल विकास न होता केवळ पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या सदस्यांनाच केवळ तो निधी वितरित केलेला आहे आणि तोही तात्काळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अजेंडा भाजपच्या सदस्यांना सोयीचं व्हावं आणि भाजपच्या सदस्यांना त्याचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून केवळ भाजपच्या सदस्यांचीच यादी आज तातडीचा प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी दाखल केला आणि त्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि MIM पक्ष आम्ही दोन्ही सदस्यांनी त्याला विरोध दर्शविला। तरी देखील गुरुशांत दुत्तरगावकर सभापती यांनी बहुमताच्या जोरावर तो विषय मंजूर केला। बसपाचे नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी देखील या प्रश्नावरून पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचे जाहीर केले। सोलापूर महापालिकेच्या स्थापत्य समितीच्या बैठकीमध्ये मूलभूत सोयी सुविधा 2017-18 अंतर्गत प्रस्तावात नमूद करणे 10 कोटी निधीची 72 कामांची यादी होती। यामध्ये प्रभाग 2 हा पालकमंत्री पुत्र यांच्या प्रभागात 22 कामे अंदाजे 2 कोटी 25 लाख निधीला मंजुरी देण्यात आली आहे। परंतु हा निधी पालकमंत्री यांनी स्वतःच्या मुलाच्या व त्यांच्या गटातील नगरसेवकांसाठी देण्याचा दृष्टिकोन ठेवला। परंतु इतर नगरसेवक मोठ्या प्रमाणात कर भरणारे हद्दवाड भागासाठी निधी देण्यासाठी दुजाभाव दाखवला व त्यांना फक्त विकासाचे गाजर दाखवण्याचे काम केले असल्याचे बसपा गटनेते आनंद चंदन शिवे यांनी सांगितले। बेकायदेशीर विषय या सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टी फक्त ज्या पद्धतीनं सोलापूर शहराचं विकासाचं राजकारण करत आहे त्या राजकारणाचं ही चुकीची पद्धत कशी आहे ही या ठिकाणी जिवंत उदाहरणं म्हणजे आज स्थापत्य कमिटीमध्ये जे विषय आले होते, मूलभूत सोयी सुविधा ही शासनाच्या बजेटच्या अंतर्गत 10 कोटीचे विषय या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मुलाच्या प्रभागामध्ये माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख यांच्याच प्रभागामध्ये 10 कोटी आलेले आहे। त्यामधले जवळजवळ 7 ते 8 कोटी कामं त्यांच्याच प्रभागामध्ये, जेणेकरून सोलापूर शहराचा समतोल विकास आणि सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये सत्ता, केंद्रामध्ये सत्ता आणि महापालिकेत सत्ता ही भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी निवडून देऊन फक्त त्यांनी आपल्या मुलगाच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त कामं देऊन या सोलापूर शहराचा विकासाचा गती थांबवण्याचं काम माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेळेला झालेलं आहे आणि अनेक वेळेला आम्ही पालकमंत्र्याला या ठिकाणी विरोध करतो।